गुजरातचे व्यापारी अदानी सेठ झाले महाराष्ट्राचे धनाजी सेठ. महाराष्ट्रात खाबुगिरी आणि भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. या हिमनगाखाली राज्यघटना, संविधान, सार्वभौमत्व, सहिष्णुता व लोकशाही आता हातपाय झाडत शेवटच्या घटका मोजत आहे. कारण ही बाणगुळ कंपनी यांच्या रक्तामांसावर बहरली फुलली गेली. आता त्यांनाच टाचेखाली घेऊन थेट आपले मनोरथ पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत. देशातील, राज्यातील आस्थापने, संस्था, काही जमिनी विक्रीला काढून आपली तुंबडी भरली. त्यामध्ये लेकी, बाळा, सुना, नातवंडे, जावई यांनी मनसोक्त डल्ला मारला. या मंडळींनी विकासाचा नवीन पॅटर्न काढला. एकाने काम घ्यायचे, दुसऱ्याला द्यायचे, त्याने तिसऱ्याला विकायचे, काम मात्र चौथ्यानेच करायचे. म्हणजेच 71 कोटीचे काम 44 कोटीत करून घ्यायचे. 27 कोटी बिना सायास घरात येणार. यापेक्षा मोठी नोकरी कोणती? 44 कोटीत काम करणारा डांबर, खडी, वीट, दगड, माती, सिमेंट यांत काटा मारूनच काम करणार. स्वतःच्या घरातून, खिशातून नक्कीच पैसे घालणार नाही. यामुळे महाराष्ट्रभर खड्डेच खड्डे पाहण्यास मिळत आहेत. मुले नोकरी मागायला गेली तर त्या पकोडे तळा म्हणून सांगतात. यांची पोरं डांबर कधी पाहिला नाही, पण डांबराचे टेंडर खरेदी करतात. सिंहस्थ कुंभमेळा म्हणून नाशिकमध्ये त्यांनी विकासाचा धरणीकंप घडविला. जुने वृक्ष तोडून नवे वृक्ष लावण्याचे महान कार्य चालू केले. वृक्ष तोडणारे गुजरातचे, पुन्हा नवीन वृक्ष लावणारे गुजरातचे, त्यावर वॉचमॅन फक्त महाराष्ट्राचे. दिल्लीच्या सल्ल्याने हे अदानी सेठची चाकरी करत आहेत. यांनी खरे आरशात पाहून आपले स्थान व पत ओळखायला हवे. गिरीश व्यास व मनोहर जोशी प्रकरणाने राज्यघटनेचा पाया बुलंद असल्याचे दाखवून दिले होते. आता जावई व सासरेबुवा तुपाशी आणि लोक उपाशी असा कारभार चालू आहे. ठेकेदार कामे करून पैसे मिळत नाही म्हणून आत्महत्या करतात. मुले पेपर फोडतात, नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या करतात. शेतमालाला रास्त भाव नाही आणि नुकसान भरपाई मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. आज महाराष्ट्रात राजकारणी सोडले तर सर्वच घटक आत्महत्या करतात. राजकारण्यांच्या हाती सर्व मलिदा आला आहे. वाटेकोरी नको म्हणून काटा काढण्याचे काम सुद्धा राजकारणी जोरात करतात. सत्तेची मस्ती भयंकर असते. गंडांतर जेव्हा येते कोणतीच शक्ती काय, तेव्हा अदृश्य शक्तीसुद्धा कामाला येत नाही. या बाजार बुणग्यांनी खूनगाठ पक्की बांधावी. पापाचा घडा जनताच उलटा करते. खाल्लेले सर्व पुन्हा उलटे करून तोंडावाटेच बाहेर काढते. कारण करावे तसे भरावे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हे जरूर लिहा की महाराष्ट्रात जे चालले ते योग्य आहे किंवा अयोग्य. आणि त्यासाठी अभिजित दिपके आणि मनोजदादा जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील दोन चेहरे आवाज उठवतात आणि लोकांसाठी धावून येतात. ते कितपत योग्य आहे की अयोग्य आहे? आणि ठाकरेंनी सुप्रीम कोर्टातून या चाललेल्या खाबुगिरीला जो लगाम लावण्याचे काम केले आहे त्याबद्दल आपणास काय वाटते? शिवसेना कोणाची तो विषय बाजूला राहू द्या, परंतु लोकशाही जगेल का? लोकशाही टिकेल का? आणि लोकशाही बहरेल का? आणि लोकशाही पुन्हा हिंदुस्थानचा झेंडा आकाशात उभारेल का? याबद्दल आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.